कसे येतात बघतो, मी येऊन उभा आहे, परत कसे जातात बघतो, तू आडवा येच, तुला गाडूनच पुढे जातो, आडवाच आहे तू. अरे लाज वाटली पाहिजे. 2-3 वेळा एकदा तुझ्या इकडे येऊन तुला आडवा केला, मग माझ्या घरात तिकडे येऊन उभा राहिला, तिकडे तुला साफ करून टाकला. लाज नाही, लज्जा नाही, बडबडतोय आपला, बडबडतोय. म्हणून म्हटलं शुभ बोल रे नाऱ्या. आता नाव मी काही ठेवलेलं नाही. तसं पाहिलं तर एक 4 दिवसापूर्वी मी रत्नागिरी तिकडे येऊन गेलो होतो कोकणात. आता म्हटलं 4 दिवसांनी परत येऊन बोलायचं काय. पण देव आपल्यावरती किती देवाचे आशीर्वाद आहेत बघा. आजच रत्नागिरीमध्ये जे आपल्याला नकली म्हणतात त्या बेअकली जनता पक्षाचे एक नेते येऊन तिकडे पचकून गेले. बेअकली जनता पार्टी म्हणजे शिवसेनेला नकली म्हणतात ते बेअकली असतील, नाही तर दुसरं काय. पुन्हा एकदा चॅनलला सांगतोय, बेअकली जनता पार्टी. आज हा नवीन शब्द दिलाय, कारण आजपर्यंत मी भेकड जनता पार्टी म्हणत होतो, काय लाज वाटायला तयार नाही. भाकड म्हणत होतो, काय लाज वाटत नाही. कमळाबाई म्हटलं, आता बेअकली म्हणतोय. आता बची किती बाराखडी म्हणायची यांच्यासाठी. याच्या बाराखड्या म्हणजे येतात मला, पण थोडं शांत संयमी असं माझ्यावरती शिक्का बसल्यामुळे मी बोलू शकत नाही. आता हे बेअकली जनता पक्षाचे जे सरदार आहेत ते येऊन गेले तिकडे आणि मला काही गोष्टीत आव्हान देऊन गेले. हिम्मत असेल तर त्याच्यावर बोला, हिम्मत असेल तर त्याच्यावर बोला. अहो अमित शहाजी, तुमच्यात जर का हिम्मत असेल तर जनतेच्या प्रश्नावरती बोला. 10 वर्ष तुम्ही तिकडे अंडी उभवत बसलाय. कोंबडी चोर बरोबर घेतला तरी अजून अंड्यात पिल्लू का नाही बाहेर येत, त्याच्यावरती बोला. नुसतं आपलं उभवतंय आपलं. अहो तुमच्यापेक्षा खरंच कोंबडं बरं. अंड उभवलं तर पिल्लू तरी येतं. तुम्ही 10 वर्ष खुर्च्या उभवताय तरी त्यातनं काही बाहेर पडत नाही. ढेकणं झाली असतील खुर्चीमध्ये तरी लाज नाही. जणू काय राम मंदिर यांनी बांधलं. राम मंदिर बांधलं, चांगलं केलं की वाईट केलं. अहो चांगलंच केलं, पण जेव्हा तुमची हिंमत नव्हती तेव्हा शिवसेनेने पुढाकार घेतला होता. बाळासाहेबांबद्दल बोलताना काल मोदी पण म्हणले, बाळासाहेब हे म्हणाले, बाळासाहेब काय तुमच्या वर्गात होते. हा बाळासाहेब काय हिंदू हृदय सम्राट म्हणा. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे बोला तुम्ही. हिंदू हृदय सम्राट बोलायला तुमची जीभ अडखळत असेल तर त्या जिभेला सरळ कसं करायचं ही माझी कोकणातली नव्हे संपूर्ण देशातली जनता जाणते. पण राम मंदिर वरती बोलतोच ना. राम मंदिर आम्ही तुम्हाला पाठिंबा दिला. मी मुख्यमंत्री होण्याच्या आधी सुद्धा गेलो होतो, मुख्यमंत्री झाल्यानंतर सुद्धा गेलो. आणि तुमच्यासारखा तुम्ही काढाल तो मुहूर्त हे नाही आम्हाला पटत. आम्ही म्हणू जेव्हा आमच्याकडे आम्हाला वाटेल राम आम्हाला दर्शनाला बोलवतोय उठून आणि जाऊ. 2 वेळा गेलोच. पण मी जाऊन आलो, तुम्ही अजून भवानी मातेच्या मंदिरात का नाही गेला. जय भवानी, जय शिवाजी जरा द्या एकदा घोषणा. हा त्यांची तिकडे कडी पातळ झाली पाहिजे, एवढ्या जोरात पाहिजे. मला आव्हान देते हिंदुत्वावरती. अहो जेव्हा तुम्ही तिकडे शंकराचार्यानं न घेता भ्रष्टाचाराने घेऊन बसला होता बाजूला. 22 जानेवारी मी तमाम शिवसैनिकांना घेऊन कुठे गेलो होतो, नाशिकच्या काळाराम मंदिरामध्ये. त्या काळाराम मंदिराचा इतिहास माहितीये का अमित शहाजी. इतिहास बघा काय. त्या काळाराम मंदिरासाठी ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली घटना तुम्ही बदलायला निघाला आहात, त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा राम माझा सुद्धा आहे, या मंदिरात जाण्याचा हक्क माझा सुद्धा आहे म्हणून आंदोलन करून ते मंदिरात गेले होते. आणि अमित शहाजी तेव्हा सुद्धा तुमच्यासारखे बुरसटलेले गोमूत्रधारी त्यांना विरोध करत होते. मग मी उघडतो यांचं हिंदुत्व हे गोमूत्रधारी हिंदुत्व आहे. आमचं हिंदुत्व हे सुधारणावादी हिंदुत्व आहे. आमचं हिंदुत्व हे देवळात घंटा बडवणारं नाहीये, अतिरेक्यांना बडवणारं हिंदुत्व आहे. तुम्ही काय तुमच्याकडनं शिकायचं. तुम्ही काळाराम मंदिराचं महत्व तुम्हाला माहिती नसेल. माहिती नसताना मी जाईन म्हटल्याबरोबर मोदी गेले होते तिकडे झाडलोट करायला.
नाही, फोटो आले होते की नाही तुम्ही सांगा. आणि आज तुम्ही आमच्यावरती म्हणजे काय सगळं व्यवस्थित चाललंय तर फक्त काड्या घालायच्या. विधानसभेत बोललोय मुख्यमंत्री असताना, तुम्ही काढा पुरावा आणि ऐका. पण सावरकरांवरती मला बोलायला सांगताय, मग अमित शहाजी तुम्ही श्यामाप्रसाद मुखर्जींवरती बोला.